नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा ईश्वरच्या घरी येऊन विचारतात, काय रे मला कशाला बोलवलं? त्यावर ईश्वर म्हणतो, अरे ये बस बस. त्यावर अशोक मामा म्हणतात, काय झालं सांग. त्यावर ईश्वर म्हणतो, काय झालं काय बाबा, तुला आठवण करून देण्यासाठी फोन केला होता. त्यावर अशोक मामा विचारतात, कसली? त्यावर ईश्वर म्हणतो, कसली काय, त्या सौदामिनी सुरूबाईंचा फोन आला होता. उद्यापासूनचं तुझ्यासाठीचं काम त्यांचं सुरू होतं आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, हां ते डिवोर्स काउन्सिलिंगचं. आणि म्हणतात, तुला सांगतो या गडबडीत मी विसरूनच गेलो होतो. त्यावर ईश्वर विचारतो, आता कसली गडबड? त्यावर ते म्हणतात, आमच्याकडे पाहुणे नाही का आलेले? त्यावर ईश्वर म्हणतो, हां मग तेच म्हटलं, यांच्या गडबडीत कामाचं टाळतो की काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे टाळून कसं चालेल, एकतर इकडे नोकरी मिळणं म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखं आहे. आता मिळाली तर जातो गपचूप. त्यावर ईश्वर म्हणतो, जा जा, ऑल दी बेस्ट. त्यावर अशोक मामा म्हणतात, आयुष्य माझं असं झालं आहे ना की सगळ्या गोष्टी एकदम अंगावर कोसळत आहेत, एखादी दरड कोसळावी तशी. त्यावर ईश्वर विचारतो, सगळं म्हणजे? तेव्हा ते म्हणतात, आता त्या सुरूबाईकडे माझं काम सुरू, त्यात त्या अनिशचं ट्रेनिंग सुरू, घरामध्ये पाहुणचार सुरू आणि तिकडे भैरवी सुरू. एक तर स्वतः थकून बंद पडेल, नाहीतर दुसऱ्याला बोलून बंद पाडेल. काय होणार आहे देव जाणे. इकडे अनिश राधावहिनी आणि किशाभाऊला अमित आणि पल्लवीची झालेली घटना सांगत असतो आणि म्हणतो, माझी तुम्हा दोघांना एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज मुलांसमोर त्यांच्या आईवडिलांविषयी बोलू नका. संयमी मोठी आहे, तिला माहिती आहे सगळं, पण धाकट्या दोघांना माहीत नाही. त्यावर किशाभाऊ विचारतात, बरं चिल्ली पिल्ली कुठं आहेत? त्यावर भैरवी म्हणते, इरा माझ्या आईवडिलांकडे आणि ईशान समर कॅम्पला गेला आहे. त्यावर राधावहिनी म्हणतात, त्या एवढूशा पोराला एवढं लांब पाठवलं काय बाई? त्यावर भैरवी म्हणते, जनरली कॅम्पला मुले एकटेच जातात, तुम्ही तर शिक्षिका आहात ना, तुम्हाला माहीत असेल. त्यावर त्या म्हणतात, हे आमच्या शाळेत असं कॅम्पा फॅम्पाची भानगड नव्हती. तितक्यात अनिश विषय बदलून म्हणतो, बाय द वे आता मी बाबा आणि भैरवी जमेल तसं मुलांना सांभाळतोय. किशाभाऊ म्हणतात, काय अमितची बातमी आली होती कानावर, त्यावेळेस मेसेज धाडला होता भाऊजींना, पण त्यावेळेस एवढं डिटेलमध्ये माहीत नव्हतं, पण खरंच तुझं आणि भैरवीचं कौतुक वाटून राहिलं. तेव्हा राधावहिनी त्यांच्या कानात म्हणू लागते, कौतुक वाटावं म्हणूनच ते एवढं सांगून राहिले. त्यावर ते म्हणतात, काय आम्हाला कधी पोराबाळांचं सुख नाही मिळालं. त्यावर त्या म्हणतात, हा विषय काही काढायची गरज होती का, चुप बसा ना तुम्ही. किशाभाऊ भैरवीला म्हणतात, काय तुला बी सासूची माया नाही मिळाली, त्यामुळे आजपासून हीच तुझी सासू. त्यावर भैरवी स्वतःशीच पुटपुटते, अरे देवा. राधाबाईंनी ऐकून तिला विचारतात, काय म्हणलीस तू? त्यावर भैरवी म्हणते, अरे वा. तेवढ्यात किशाभाऊ म्हणतात, तरीच मी विचार करून राहिलो, या पोट्ट्याने एवढ्या घाई गडबडीत लग्न उरकलंच कसं. पण बरं झालं, जे केलं ते चांगलं केलं. चला चला आता लग्नाचे फोटो दाखवा. त्यावर भैरवी आणि ईश एकमेकांकडे बघू लागतात. आता काय करावं हे त्यांना समजत नसतं. तेव्हा अनिश म्हणतो, फोटो माझ्या मित्राकडे. त्यावर ते म्हणतात, कमाले राजाओ, चला मागून घ्या. त्यावर अनिश म्हणतो, हो हो मागवतो. त्यावर राधावहिनी म्हणतात, कै मागवशील? तेव्हा तो म्हणतो, उद्या ऑफिसमधून येताना घेऊन येतो. इकडे संयमीला बघून राधावहिनी म्हणत असतात, माय बयो, मेकअप चालला रात्रीचा, कुठं बाहेर जायचं आहे की काय? त्यावर संयमी जरा जोरातच म्हणते, मामी आजी ह्याला ना स्किन केअर रुटीन म्हणतात. त्यावर त्या म्हणतात, नवीनच असतं बाई. संयमी भैरवीला आवाज देते, बरं माऊ ऐक ना. त्यावर त्या म्हणतात, माऊ? एकतर मावशी म्हण नाहीतर काकू म्हण, हे मध्येच काय मऊ? त्यावर संयमी म्हणते, आम्ही ना लहानपणीपासून असंच बोलतो तिला. तेव्हा भैरवी तिला आवाज देऊन म्हणते, समा. त्यावर संयमी म्हणते, माऊ ऐक ना, आपण परवासारखं असंच परत झोपणार आहोत का, म्हणजे आपण तिघी आत आणि ते तिघं बाहेर. त्यावर राधावहिनी म्हणतात, अशी काऊन झोपतात बरं तुम्ही, मला ही टोटल नाही लागून राहिली बुवा. त्यावर भैरवी विचारते, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर त्या म्हणतात, प्रॉब्लेम? मोठा प्रॉब्लेम आहे ना. आणि भैरवीला जवळ बोलून तिला विचारू लागतात, एकत्र झोपत नाही का तुम्ही? हे पाय, पोरायले जास्त डोक्यावर चढून घेऊ नको. खांद्यावर बसतेत आणि मग कानात मुततेत.
हे ऐकून संयमी म्हणते, यू ग्रोस. त्यावर राधावहिनी म्हणतात, इंग्लिश नको झाडू मायवो, आणि तू काऊन मध्ये बोलून राहिलीस? 2 मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये बोलू नये. तू लाव, तू हा मलम लाव. आणि त्या भैरवीला म्हणतात, हे पाय 35 वर्ष नोकरी केली मी शिक्षिकेची, त्यामुळे पोरायले कसं वटणीवर आणतात ते मला ठाऊक आहे. त्यावर भैरवी म्हणते, हो का? मग सांगा तुम्हीच काय करायचं. तसंही वर्ग हाकायची जबाबदारी घेतलीच आहे तुम्ही. त्यावर त्या म्हणतात, मला हे सांगायचं आहे की ठीक आहे, आता पाहुणे आलो आम्ही तेव्हा अडचण होईल झोपायची, पण आम्ही गेलो तर एक काम कर, पोरायले किचनमध्ये झोपव. भाऊजी झोपतीलच बाहेर आणि तुम्ही दोघं इथं झोपत जा. काय नवीन लग्न झालं ना, मग असं चांगलं नाही दिसत. एकांत पाहिजे असते. समजतंय ना? त्यावर भैरवी म्हणते, हो सगळं समजतंय. त्यावर त्या म्हणतात, सगळं समजावं लागतंय. बरं झालं आले बाई मी. इकडे अनिश आणि भैरवी नेहमीप्रमाणे बाहेर येतात. भैरवी त्याला म्हणत असते, यार त्या मामीना खूप प्रश्न विचारतात, मला आता खरंच टेन्शन आलं आहे. त्यावर अनिश म्हणतो, डोंट वरी, उद्या लग्नाला जाणार आहेत ते आणि परवा निघून जातील. त्यावर भैरवी म्हणते, ओ गॉड, म्हणजे अजून 36 तास मला त्यांना झेलायचं आहे. नाही यार, मला खरंच भीती वाटते आता. त्यावर अनिश म्हणतो, तू एक काम कर ना, उद्या ऑफिसला जा. त्यावर भैरवी म्हणते, कशी जाऊ अनिश? उद्या तुम्ही कोणीच नाही आहात, तू चाललाय, बाबा नाही आहे, त्यामुळे मला थांबावंच लागेल घरी. त्यावर अनिश म्हणतो, अगं पण तुझं कामही सफर करतंय ना, त्याचं काय? त्यावर ती म्हणते, डोंट वरी, मी करेल मॅनेज. आणि ती म्हणते, एनिवे आपण जास्त वेळ नाही बसू शकत इथे, परत त्या म्हणतील घराबाहेर जाऊन काय गुलुगुलू करताय. त्यावर अनिश भैरवीला आवाज देऊन म्हणतो, भैरवी, मला असं वाटलं होतं की तू म्हणशील मला फार इरिटेट होतंय, माझ्या डोक्यात जात आहेत त्या. उद्या दिवसभर मी ऑफिसला जाऊन बसणार आहे, त्यांचं काय ते बघतील. पण नाही, तू त्यांच्यासाठी थांबणार आहेस, थँक्स. हे ऐकून भैरवी एक स्माईल देऊन तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी उठून किचनमध्ये येते, तेव्हा बघते तर सगळ्या छोट्या छोट्या भांड्यांमध्ये राधावहिनीने पाणी भरून ठेवलेलं असतं. ते बघून भैरवी विचार करते, अरे पाणी? आणि ते एक एक भांडं उघडून बघू लागते आणि म्हणते, ह्या सगळ्या भांड्यांमध्ये पाणी कुणी भरून ठेवलं असेल? तेव्हा राधावहिनी तिथे येऊन म्हणतात, मी भरलं. आणि तिच्याजवळ जाऊन म्हणतात, काय तू झोपेल होती म्हणून हे सगळं पाणी मी भरलं मी. त्यावर भैरवी म्हणते, अहो पण कशाला? त्यावर त्या म्हणतात, बाप्पा कशाला म्हणजे पाणी लागत नाही का? एकतर तुमची मुंबई, एकतर हाय हुई जीव होतो नुसता, आणि एक तर एवढी माणसं आहे घरात, लागतेच ना पाणी. कपडे धुवायला लागते, भांडी घासायला लागते, लादी पुसायला लागते. त्यावर भैरवी म्हणते, अहो आपल्याकडे 24 तास पाणी येतं. त्यावर त्या आश्चर्याने विचारू लागतात, 24 तास? त्यावर भैरवी म्हणते, हो. त्यावर त्या विचारतात, म्हणजे असं कंटिन्यू सुरू केलं की चालूच राहते? त्यावर ती म्हणते, हो य. त्यावर त्या म्हणतात, फुकट? त्यावर भैरवी म्हणते, अहो फुकट कसं काय, बिल भरावं लागतं. त्यावर त्या म्हणतात, हां पण एकदा बिल भरल्यावर 24 तास पाणी येतं. त्यावर त्या खुश होतात आणि म्हणतात, हो माय बहीण, ही तर वेगळीच गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि त्या किशभाऊला आवाज देऊ लागतात, अहो जरा इकडे या. ते येऊन विचारतात, काय झालं? त्यावर त्या म्हणतात, अहो ही पोट्टी बोलून राहिली मले, इथं 24 तास पाणी येतं. हे ऐकून त्यांनाही आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात, 24 तास पाणी? म्हणजे तुमची मुंबई तर अलगच आहे, तरीच मी विचार करून राहिलो की हे पोटे मुंबईकडं का पळत्यात. मजा आहे बा. त्यावर राधावहिनी म्हणतात, मजा आहे ना, माझ्या डोक्यात एक आयडिया आली, आपण सगळे कपडे गावावरून मागून घेऊ आणि सगळे धुवून काढू. सगळे कपडे, उशाच्या खोळी, चादरी, पडदे सगळे मनात टेम्पोत घाला आणि इकडं सोडून द्या. त्यावर भैरवी म्हणते, अहो काय चाललंय तुमचं? त्यावर त्या म्हणतात, काय चाललं म्हणजे? अहो माय बहीण, तुझ्याकडे 24 तास पाणी येते आणि आमच्याकडे 3 दिवसातून, ते बी अर्धा तास. भैरवी म्हणते, हो पण आता हे भरून ठेवलेलं पाणी फेकावं लागेल, त्याचं काय? त्यावर त्या म्हणतात, ओ नाही बहीण, पाणी फेकावं नाही लागत, पाप आहे ते. आणि त्या किशभाऊला म्हणतात, एक काम करा, आपले सगळे कपडे बादलीत घाला. आणि भैरवीकडे बघून म्हणतात, आणि धुवून टाक तू. हे ऐकून भैरवीला धक्का बसतो आणि ती म्हणते, मी? त्यावर राधावहिनी म्हणतात, बाप्पा तोंडवर करून म्हणते मी,
अगं तुझ्या घरी आलोय ना आम्ही, मग पाहुण्यांचं एवढं बी नाही करणार का तू? हीच आहे का तुमची मेहमान नवाजी? बाप्पा, अशोक भाऊजी तर सांगे म्हाईसून अशी म्हाईसून तशी. त्यावर भैरवी म्हणते हो ठेवा कपडे, करते मी. त्यावर त्या म्हणतात चला कपडे आणू. आणि भैरवी डोक्याला हात लावून बसते. तितक्यात अनिश तिथे येऊन म्हणतो भैरवी चल निघतो मी. आणि भैरवीकडे बघून विचारतो काय ग काय झालं? त्यावर ती म्हणते अरे काही नाही, ते सगळे कपडे धुवायला टाकणार आहेत. काय तर आपल्याकडे 24 तास पाणी येतं म्हणून. त्यावर अनिश म्हणतो मी काहीतरी मार्ग काढतो, बोलतो त्यांच्याशी. त्यावर भैरवी म्हणते राहू दे, तू जा तुझ्या कामाला, मी बघते. त्यावर अनिश विचारतो आर यू शुअर? त्यावर भैरवी म्हणते यस. अनिश म्हणतो ठीक आहे, मी निघतो. आणि अनिश तिथून जातो. अनिश जेव्हा बाहेर येतो तेव्हा अशोक मामा त्याला भेटतात. अशोक मामा त्याला विचारतात अरे तू निघालास? त्यावर तो म्हणतो हो तुमच्यासाठी थांबणार होतो. त्यावर ते म्हणतात नाही नाही नको, कामावर वेळेवर जायला पाहिजे. आणि त्याला विचारतात परत कधी येणार आहे? त्यावर तो म्हणतो 5 तासांचं ट्रेनिंग आहे, त्यानंतर येईल. त्यावर ते म्हणतात काही हरकत नाही. अनिश म्हणतो मी येतो. आणि परत फिरून त्यांना म्हणतो बाबा अहो मामीने ना तिच्याकडचे सगळे कपडे धुवायला काढले हो. त्यावर ते विचारतात सगळे कपडे? त्यावर अनिश म्हणतो हो आपल्याकडे 24 तास पाणी येतं ना म्हणून. आणि लग्न लागलं की 2 दिवसात जाणार आहेत ते, त्यामुळे आजच काढले सगळे कपडे. आणि भैरवीला धुवायला लावतायत ते. आणि मामीला कोण नाही म्हणणार सांगा? त्यावर अशोक मामा म्हणतात ठीक आहे तू जा, मी बघतो काहीतरी. इकडे भैरवी डोक्याला हात लावून विचार करत असते. तितक्यात संयमी तिथे माऊ माऊ म्हणत येते, पण भैरवीचं लक्ष नसतं. संयमी तिच्या जवळ जाऊन तिला हात लावते आणि विचारते माऊ अगं काय ग काय झालं? त्यावर भैरवी संयमीला विचारते समा मला एक सांग, एखाद्याला साबणाच्या बादलीत बुडवून मारता येतं का गं? त्यावर संयमी म्हणते काय? त्यावर संयमी म्हणते आता हे काय नवीन? त्यावर भैरवी म्हणते सांगते ना, सांगते नाही दाखवतेस तुला. आणि ती बाथरूममधले सगळे कपडे आणून संयमीला दाखवते आणि म्हणते हे बघ हे एवढे कपडे मला एकटीला धुवायचे. आणि ती संयमीला म्हणू लागते समा अगं मला लॉग इन करायचं आहे गं, मला खूप कामं आहेत गं, प्लीज मला हेल्प कर ना. त्यावर संयमी म्हणते मला पण. त्यावर ती विचारते तुला काय काम आहे? त्यावर संयमी म्हणते विसरलीस का, मी तुला सांगितलं होतं आज कॉलेजच्या क्लासची लिस्ट येणार आहे, सो ती बघायला जावं लागेल मला. डोंट वरी मी आल्यावर मदत करते ना. असं म्हणून संयमी तिथून निघून जाते. त्यावर भैरवी वैतागून म्हणते जा सगळेच सोडून जा मला, मीच घेते स्वतःला बुडवून, नॉनसेन्स. इकडे भैरवी कॉलवर असते. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि तिला विचारतात दोघं कुठं आहे? आणि म्हणतात धुवायचे कपडे आहेत ना मी ईश्वरकडे घेऊन जातो, त्याच्याकडे मोठं वॉशिंग मशीन आहे, त्यात कपडे धुतले पण जातात आणि सुकवले पण जातात, कुणाला काही पण कळणार नाही. त्यावर भैरवी म्हणते चालेल. पुढे ते विचारतात त्या बाईला पोळ्या करायला सांगू का? त्यावर भैरवी म्हणते हो मीटिंग आहे माझी. त्यावर ते म्हणतात तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. असं म्हणून ते धुण्याच्या बादल्या घेऊन ईश्वरच्या घरी जातात. ते जेव्हा दरवाजापर्यंत जातात तेव्हा राधावहिनी बाहेर येतात. त्यांना बघून भैरवी मात्र खूप घाबरते आणि त्यांना येऊन विचारते काय झालं? त्यावर त्या म्हणतात कोणी आलं होतं का? त्यावर भैरवी म्हणते नाही, तुम्हाला असं का वाटलं? त्यावर त्या म्हणतात मला असंच वाटून राहिलं की कोणीतरी आलं होतं. त्यावर भैरवी म्हणते नाही नाही हवेमुळं दार बंद झालं आता. त्यावर त्या म्हणतात बाप्पा एवढी हवा असते मुंबईत? अशोक मामा ईश्वरला आवाज देत धुण्याच्या बादल्या घेऊन येतात आणि म्हणतात काय करतोयस, लिहित बसला, हे बघ. आणि त्याच्यासमोर जाऊन त्या बादल्या ठेवतो. त्यावर ईश्वर विचारतो काय रे? त्यावर ते म्हणतात हे कपडे मला लवकरात लवकर तुझ्या मशीनमध्ये धुवून पाहिजे. त्यावर ईश्वर म्हणतो हो देतो लगेच धुवून देतो, तू काळजी करू नकोस. त्यामुळे अशोक मामांचं टेन्शन कमी होतं आणि ते कपडे लवकर धुवून परत यायची वाट बघू लागतात. इकडे भैरवी पण वाट बघत असते. राधावहिनी ध्यानाला बसलेल्या असतात. भैरवी त्यांच्या खोलीत डोकून बघते. इकडे ईश्वर धुतलेले कपडे घेऊन अशोक मामांकडे येतो. त्यावर अशोक मामा म्हणतात अरे वा एवढ्या लवकर झाले सुद्धा. त्यावर तो म्हणतो त्याचं काय, आपलं काम एकदम चोख असतं. त्यावर अशोक मामा म्हणतात आणखी कपडे आणून देतो. त्यावर तो म्हणतो अरे. त्यावर अशोक मामा हसू लागतात. इकडे भैरवी अशोक मामांची वाट बघत असते. तितक्यात ते तिथे कपडे घेऊन येतात.
तेवढ्यात त्यांना सुरूबाईची आठवण येते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.